महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात नगरपालिका नगरपंचायतीचा धुराळा उडाला असताना सातारा जिल्ह्यात मात्र शरद पवार गटाने मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या समोर साहेब मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात दोन राजे आणि शिलेदार अशी लढत पाहावयास मिळते। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शरद पवार गटाचा आहे। कसं बघता याच्याकडे आता कशी परिस्थिती आहे आणि कितपत यश मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते? महायुतीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सध्या फार मोठं द्वंद्व सुरू आहे। सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुरू आहे। एकमेकांच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका करतात। मला एक आश्चर्य वाटतं, एवढ्या टीका झाल्यानंतर त्यांचा संसार कसा सुखी चालला आहे तो अजूनपर्यंत मला कळला नाही। आता 2 तारखेनंतर घटस्फोट होतो का तो बघतोय आम्ही, परंतु सातारा शहरामधलं जर सांगितलं गेलं तर आम्ही सुरुवात केलेली आहे। शेवटी अध्यक्ष म्हणून राज्यात मी ज्यावेळेला सुरुवात करतो शेवटी कोणीतरी विरोध केला पाहिजे। भाजपला विरोध करण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार पक्ष करतोय, हा म्हटलं तर एक विश्वास आम्ही कार्यकर्त्यांना उभा केला आहे। पण नगराध्यक्षाचं पदासाठी आणि काही 20-21 जागेवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे। चांगल्या प्रकारचा अंतर्गत लोकांचा पाठिंबा आहे असं दिसून येतं आहे। शेवटी 3 तारखेला काय होतं ते बघायचं, पण निवडणुकीला आम्ही कार्यकर्ते उभे करू शकलो आणि एका महिला भगिनीला आम्ही संधी दिलेली आहे। मला वाटतं की साताराची जनता बोलून दाखवत नाही, कृतीतून दाखवते। लोकसभेला मला त्याच पद्धतीने ह्या लोकांनी प्रचंड प्रमाणात अंतर्गत मतदान केलेलं आहे, तसं मतदान होईल अशी अपेक्षा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर या 2 नगरपालिकेच्या निवडणूक थेट 20 डिसेंबरपर्यंत गेलेल्या आहेत। आता पुन्हा शरद पवार गटाला संधी आलेली आहे। अनेक उमेदवार देखील आता शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत। सातारा आणि फलटणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट कशा पद्धतीने रणनीती? फलटणला आम्ही महाबळेश्वरमध्ये आघाडीच्या माध्यमातून लढवत जात होतं, पण फलटणला आम्ही 3-5-7 सीटा 7-1 सीटा आम्ही उभ्या केल्या होत्या। वातावरण चांगलं होतं, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता एक या निवडणुका पुढे जाण्याचं कारण त्याला निवडणूक आयोगाच्या असलेल्या या कार्यक्रमाचा दोष आहे। या कार्यक्रमातून जर बघितलं तर त्यांनी जिल्हा अपील करण्यासाठी जो वेळ द्यायला पाहिजे होता तो कमी दिल्यामुळे अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे। तरीसुद्धा येणाऱ्या महाबळेश्वर आणि फलटणच्या नगरपालिकाच्या निवडणुका नगरपरिषदेच्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर 100% पॅनल होतो। शेवटचा प्रश्न साहेब, जिल्ह्यात महायुतीचं मोठं वादळ आहे आणि या मोठ्या वादळाच्या समोर शरद पवार गट टिकेल का? वादळ सध्या जरी असलं, वादळ कसलं आहे लोकांचं नाही, वादळ जे आहे ते पैसा आणि सत्ता याच्या माध्यमातून आहे। परंतु ज्यावेळेला लोक उठाव करतात ना त्यावेळेला निर्णय लागतो। माझ्या माहितीप्रमाणे सुरुवात आहे, त्या सुरुवातीचा निश्चितपणाने परिणाम तुम्हाला येत्या काही वर्षामध्ये आत्ता सुरुवात आहे त्यामध्ये आत्तासुद्धा आणि येत्या काळामध्ये सुद्धा पाहायला मिळेल। नक्कीच संपूर्ण राज्यभरातल्या या निवडणुका होत असताना सातारा जिल्ह्यात हे वादळ महायुतीचं असलं तरी हे वादळामध्ये पैसा आणि सत्ता याचा पुढे संपूर्ण महाविकास आघाडी ही ताकद लावून आहे। कॅमेरामन वसीमचा इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।